नमस्कार मित्रांनो, राम राम, जय हिंद. मित्रांनो, आज 26 जानेवारी 2026. मित्रांनो, 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो, जसं की हे आपले बोलतो ना की सणच येते एक प्रकारचे. हे सण जसे जोड येतात ना, तर अशी एक वेगळी फिलिंग होते की सकाळी लवकर उठायचं आहे, त्याच्यानंतर परेड असते, परेड आहे किंवा कमांड द्यायची आहे किंवा झेंड्याचं आपली सेवा करायची आहे. ह्या गोष्टी लगेच हे होतात मित्रांनो. एक 5 ते 6 दिवसापूर्वापासूनच आपण तयारीला लागतो. आणि मित्रांनो, माझा मी अनुभव सांगतो की शाळेमध्ये असं लाईनमध्ये वाटत होतं की आपण बी झेंडा फडकवायला पाहिजे. पण तेव्हा कसं मान्यवर वगैरे असतात फडकवायला आणि आपण एक विद्यार्थी असतो म्हणून विद्यार्थींचं काम आहे की परेड करणे आणि राष्ट्रगीत बोलणे, बरोबर. पण आता तोच म्हणजे जे मनात विचार केला होता, म्हणजे प्रत्येकजण करतो असं, मीच नाही. तर सुरक्षा रक्षक मंडळामध्ये लागल्यामुळं मला देशसेवा करण्याची संधी आणि आपल्या झेंड्याचं सेवा करण्याची संधी ही मला सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून करायला भेटते. हे मी खरंच धन्यवाद देतो सुरक्षा रक्षक मंडळाला की त्यांनी मला भरती केलं. आणि आज मला 15 वर्ष झालेले आहे. 15 वर्षामध्ये 15 ऑगस्ट असो किंवा 26 जानेवारी असो किंवा 1 मे असो, ह्या दिवशी मी आवर्जून अवेलेबल असतो आणि जे आपलं कर्तव्य आहे ते पार पाडत असतो मित्रांनो. जसं की परेड असो किंवा झेंड्याची सेवा, देशाची सेवा. तर मित्रांनो, आमच्या आस्थापनांमध्ये जसं मी जॉईन झालो आहे समजा, तेव्हापासून झेंड्याची जी सेवा बोलतो आपण ती, त्याच्यानंतर जे पुढची प्रोसिजर असते परेड वगैरे, ह्या गोष्टी सर्व अनुभवायला भेटत आहेत. आणि खरंच माझ्या आस्थापनाचं मी धन्यवाद देतो की ते मला आमच्या सहकार्यांना सर्वांना चान्स देतात की प्रत्येक जणांनी या आणि हे करा, झेंड्याची सेवा करा. तर मित्रांनो, खरंच बरेच आपले आस्थापना जे आहेत गव्हर्नमेंट अंडरटेकिंगला जे आपले सुरक्षा पुरवले जाते, त्या बरेच पुणे असेल किंवा नागपूर, नाशिक, जळगाव, ठाणे जिल्हा असेल. मित्रांनो, दादर शिवाजी पार्कला 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि 1 मे ह्या तिन्ही दिवशी आपलं सुरक्षा रक्षक मंडळ सहभाग घेत असतं. परेड होते. असे सुंदर अशा रीत्या आपले सुरक्षा जे जवान आहेत सुरक्षा रक्षक मंडळाचे, ते परेडसाठी एवढे सज्ज होतात की खरंच अभिमान वाटतो की सुरक्षा रक्षक मंडळाला तिथं प्राधान्य दिलं आणि आपले सुरक्षा रक्षक तिथं जबरदस्त असं परेड सादर करतात आणि सुंदर असं रीतीने पार करतात मित्रांनो. तर तो एक व्हिडिओ आहे. त्याच्यानंतर पुण्याला IIT आहे वाटतं, त्यांचा पण व्हिडिओ आपण मागवलेला आहे. तिथं पण जबरदस्त असं सुंदर असं आपल्या सुरक्षा रक्षकांनी परेड सुंदर असं केलेलं आहे. त्याच्यानंतर अजून बरेच असे आस्थापना आहेत मित्रांनो की व्हिडिओ आलेले आहेत आपले छोटे छोटे, पण मी मेनच व्हिडिओ मी तुम्हाला स्क्रीनमध्ये दाखवणारच आहे. तर माझं असं म्हणणं आहे की छोटे जे आस्थापना आहेत आपले, बरेच छोटे आस्थापना आहेत, तर तिथं आपण कसं नॉर्मली आपला जो युनिफॉर्म आहे, जी वर्दी आपली, त्या वर्दीवरच आपण झेंडावंदन करत असतो. आणि जिथं परेड होते, जिथं की समजा 20, 50, 100, 150, 200 जे सुरक्षा रक्षक असतात, त्या ठिकाणी परेड मोठी असते मित्रांनो. तर माझं जे आस्थापना आहे हे जास्त नाही, एक 15 जणांचं आहे. पण जे मॉर्निंगला असतात, शिपला असतात, एक 5 ते 10 जण, तर ते म्हणजे असतात. तर बाकी बऱ्याच ठिकाणी 3-3 सुरक्षा रक्षक असतात, कुठं कुठं एकच असतो. तर ठीक आहे, आपले जे कर्तव्य आहे ते आपण पार पाडत असतो. आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी हे आपल्यासाठी एकदम महत्त्वाचं आहे. आणि हे आपल्या प्रत्येक सुरक्षा रक्षकांचं कर्तव्य आहे, तर त्यांनी पार पाडलं पाहिजे मित्रांनो. मी तर पाडतोच, तुम्ही पण पाडा, सांगायची गरज नाही. हे एकदम सुंदर अशा रीत्या आपले सुरक्षा रक्षक तैनात असतात आणि वाट बघतात की कधी कमेंट आपलं कधी स्टार्ट करताय आणि कधी दर्शवतायत परेड. खरंच अभिमान वाटतो. शिवाजी पार्क दादरला खरंच मी स्वतः अनुभवलेलं आहे. 15 ऑगस्टला, 1 मेला, 26 जानेवारीला ह्या टायमाला भेटलं नाही आपल्याला जायला. तर आपण आपल्या आस्थापनामध्येच देशसेवा, झेंड्याची सेवा केलेली आहे मित्रांनो. तर जबरदस्त असं काम आहे. तर प्रत्येक सुरक्षा रक्षकांनी आपलं जे कर्तव्य ते पार पाडावं, हीच व्हिडिओच्या माध्यमातून मी हे करतो. आणि प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आता संध्याकाळ झालेली आहे,
सकाळी जरा मॉर्निंग होती, दुपारी जरा दुसरं काम होतं. आता जस्ट बोललो चला एक व्हिडिओ पण दाखवूया आणि एक मनातलं जे होतं आपल्या ते आपण व्यक्त केलेलं आहे व्हिडिओच्या माध्यमातून. तर खरंच सर्व जेवढे बी फोर्स आहेत, पोलीस फोर्स असो, आर्मी, नेव्ही, BSF, MSF असो किंवा सुरक्षा रक्षक मंडळ असो, त्याच्यानंतर बरेच असे प्रायव्हेट एजन्सीसुद्धा आहेत की त्या चांगल्यारीत्या हे करतात. तर प्रत्येक फोर्सचं वेगळं वेगळं हे परेडचं हे असतं मित्रांनो. तर खरंच शब्द नाहीत माझ्याकडं, पण छान झालं. 2026 आता 1 मे येईल, कामगार दिन, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट पण आहे. तर सर्व सुरक्षा रक्षकांच्या वतीने ते व्यवस्थित पार पडतीलच ही मी आशा व्यक्त करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.